नमस्कार मित्रांनो, अगस्ती करियर इन्स्टिट्यूट मध्ये मी उद्धव काकडे, प्रोफेसर उद्धव काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। सध्याला अगस्ती करियर इन्स्टिट्यूट मध्ये काय चालू आहे आणि तुमचं काय चालू आहे याच्यावर थोडंसं बारकाईने तुम्ही विचार करायला पाहिजे, कारण की या लेकरांना येऊन फक्त 15 दिवस झाले आणि 15 दिवसामध्ये बघा हे लेकर काय करायला लागले। लेकरांनो मला सांगा बेटा, तुझं नाव काय? अथर्व चौधरी। अथर्व चौधरी, कुठून येतो तू? मी हर्सुल पिसादेवी रोड। हर्सुल पिसादेवी रोड। काय चालू तुझं अगस्ती करियर इन्स्टिट्यूट मध्ये आता सध्याला? आता सध्याचा आमचा हेरिडिटी अँड व्हेरिएशन चॅप्टर चालू आहे, त्यामध्ये आमचं डीएनए पॅकेजिंग हा आमचा कॉन्सेप्ट चालू आहे। बरोबर, व्हेरी गुड। डीएनए पॅकेजिंग मध्ये डीएनए पॅकेजिंग का करायची? डीएनए पॅकेजिंग आपल्याला याच्यासाठी करावी लागते कारण डीएनए जो असतो त्याची लेंथ असते 2 मीटर आणि आपल्याला तो जो डीएनए तो जो सेल मध्ये फिट करायचा आहे, सेलची साईज असते मायक्रोमीटर मध्ये असते। मग तो डीएनए बसणार नाही का? नाही। मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी आपल्याला त्याची फोल्डिंग करावी लागेल। मग पहिले काय केलं आपण त्याचं? सर्वात आधी आपण त्याची फोल्डिंग केली। ती फोल्डिंग केली आपण हिस्टोन प्रोटीनच्या अराउंड। बरं मला सांगा, आपण हिस्टोन प्रोटीनच का घेतला? कारण की हिस्टोन प्रोटीन याच्यासाठी घेतला कारण त्याचा जो चार्ज आहे तो पॉझिटिव्ह आहे आणि जो डीएनए असतो त्याचा जो चार्ज असतो तो निगेटिव्ह असतो आणि अपोजिट चार्ज मुळे त्यांचं अट्रॅक्शन कसं झालं? अट्रॅक्शन त्यांची बाइंडिंग कशी झाली? त्यांची बाइंडिंग कारण स्ट्रॉंग झाली ना? हो, स्ट्रॉंग, बरोबर। एक टाइट बाइंडिंग झाली त्यांची। मग ते फायबर कोणता आहे आता? ते फायबरला आपण म्हणतो न्यूक्लिओसोम फायबर। बरोबर। आता बसवू का तो त्या न्यूक्लियस मध्ये? नाही। मग काय करावं लागेल? त्यानंतर आपल्याला त्याची अजून एक फोल्डिंग करावी लागेल। त्या फोल्डिंगला आपण म्हणतो स्प्रिंग लाईक फोल्डिंग। म्हणजे स्प्रिंग सारखी म्हणणं आहे? हो। मग त्या स्प्रिंग लाईक फोल्डिंग मध्ये एका टन मध्ये किती हिस्टोन कॉम्प्लेक्स घेतले आपण? 6 हिस्टोन कॉम्प्लेक्स घेतले। कोणता फायबर तयार झाला आता? सॉलिनॉइड फायबर। मग आता बसू शकतो? नाही। बाप रे बाप। मग अजून फोल्डिंग करावं लागेल? हो। मग ती कशी फोल्डिंग आहे? मग त्या फोल्डिंग साठी आपण त्याला म्हणतो पॅरलल फोल्डिंग। बर। मग पॅरलल फोल्डिंग जे करतोय आपण, मला एकदा सांगा ना कशी झाली ती पॅरलल फोल्डिंग? हा जर आपण समजा आता घेतला सॉलिनॉइड फायबर, मग कशा पद्धतीने झाली मला सांगा बरं एकदा। मग आपण समजा आता तुम्ही म्हटले की एक स्प्रिंग म्हणजे सॉलिनॉइड फायबर घेतलं, मग त्याची आपण पॅरलल फोल्डिंग केली। आता हे स्प्रिंग सॉलिनॉइड फायबर आहे, आपण खालचा सॉलिनॉइड फायबर वरती आणला, याला असं धरलं, हे दोघं काय झाले एक दुसऱ्याला पॅरलल। अजून एक आणला, हे तिघं एक दुसऱ्याला काय झाले पॅरलल। चौथा आणला, ते झाले पॅरलल। अशा प्रकारे असं करून सॉलिनॉइड फायबर तयार झाला की क्रोमॅटिन। बर। आता बसू शकतो का? नाही। परत काय केलं? अजून एक पॅरलल फोल्डिंग केली। 2 पॅरलल फोल्डिंग असतात। ओके। मग आता काय तयार झालं? मग आता क्रोमॅटिड तयार झालं। आणि क्रोमॅटिडलाच आपण पुढे काय म्हणतो? क्रोमोझोम। म्हणजे आता कुठं क्रोमोझोम तयार झाला? आता हा बसू शकतो? हो 100% कळालं ऑफ कोर्स। कोणामुळे कळालं हे? अगस्ती करियर इन्स्टिट्यूट। हे चालू आहे अगस्ती करियर इन्स्टिट्यूट मध्ये। आणि अगस्ती करियर इन्स्टिट्यूट मध्ये लेकरं काय करतात तर असे बोलतात। आणि तुम्हालाही जर बोलायचं असलं तर तुम्हाला आजच ऍडमिशन सध्याला चालू आहे, आजच तुमचा प्रवेश निश्चित करा आणि अशाच पद्धतीने छोटे जे कॉन्सेप्ट आहेत ते तुमच्या मनामध्ये उतरवून घ्या। धन्यवाद।